घाटकोपरमधील अमृतनगर परिसरात दुपारी खळबळजनक दरोडा घडला। दर्शन ज्वेलर्स या दुकानदारावर 3 दरोडेखोरांनी चाकूने हल्ला केला आणि नंतर हवेत गोळीबार करून परिसरात दहशत पसरवली। प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की दरोडेखोरांनी दुकानात घुसून मालक दर्शन मेटकरी यांच्यावर हल्ला केला। ही घटना दिवाळीच्या तोंडावर वर्दळीच्या ठिकाणी घडल्यामुळे नागरिक आणि व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। घटनेनंतर अपर पोलीस आयुक्त, डीसीपी आणि क्राईम ब्रांचची विविध पथके घटनास्थळी दाखल झाली आहेत। पोलीस परिसरातील सर्व सीसीटीव्ही फुटेज तपासून आरोपींचा शोध घेत आहेत। घडलेला आहे, फायरिंग देखील झाल्याची माहिती मिळते आहे। काय संपूर्ण प्रकरण काय सांगा? आज सकाळी 10:30 च्या दरम्यान दर्शन ज्वेलर्स हा आपला गोळीबार चौकला एक ज्वेलरीची दुकान आहे। हा बेसिकली जे आपण बघत आहे ते एक रेजिडेन्शियल इलाका आहे। तिथे सकाळी ते दर्शन जे आहे आपला जे दर्शन मधुकर मेटकरी ते आला होता, ते दुकान वगैरे साफसफाई करत होता। त्यावेळी 3 लोक आले आणि ते आतमध्ये दुकानमध्ये शिरले आणि त्यांनी चाकूचा त्याने धाक वगैरे दाखवला आणि नंतर काय रॉबरी केली। त्याच्यामध्ये प्रथम दृष्टी असा त्यांचं असं म्हणणं आहे की 2 ते 3 तोळा एवज ते घेऊन गेलेले आहे। सर, यामध्ये दर्शन जे आहे ते जखमी आहेत का आणि फायरिंग झाली आहे अशी माहिती मिळते? त्याच्यामध्ये दर्शन जो आहे, दर्शनची मी जाऊन अस्पतालमध्ये त्यांच्याशी भेटलो होतो आणि त्यांची डॉक्टरशी विचारणा केली। त्यांची स्थिती काय स्थिर आहे आणि ते पुढे तपास वगैरे पुढे ते इलाज वगैरे घेत आहे। आणि आता आम्ही जे काय आपली जवळपास 14 टीम बनवलेली आहे आणि ते टीम वेगवेगळ्या दिशेने आपलं काम करत आहे। सर, एकूण किती लोक होती आणि काय आता काय तपास सुरू आहे, तपासमध्ये ते आता सांगता येणार नाही। लेकिन प्रथम दर्शनी जेव्हा आपण सांगत आहे की असा इन्सिडेंट घडलेला आहे आणि त्याच्यामध्ये जे आपला जे विक्टिम आहे ते आता हॉस्पिटलमध्ये आहे, ते स्टेबल आहे, इलाज घेत आहे। आमची जे टीम्स वगैरे वर्कआउट करत आहे। धन्यवाद।